नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही क्षितिजाला पाळणा देत असते आणि ती तिथे झोपी गेलेली असते आणि क्षितिजाकडे भूमी अगदी एकटक बघत राहिलेली असते. झोपलेली पिल्लू खूप गोड दिसत असते म्हणून ती एकटक पाहते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो की काय गं, झोपली का पिल्लू? तेव्हा ती म्हणते की हो रे, बघ ना कशी झोपली आहे, अगदी निरागस. कशाचीही चिंता नाहीये तिला आणि कशाचीही कसलीही भीती नाही. अगदी निश्चित झोपलेली आहे. आणि बघ ना, मला तर असं वाटतं ना की आकाश आपलीच दृष्ट लागेल हिला. माझी तर तिला दृष्टच लागेल असं वाटतंय की किती गोड दिसते आपली मुलगी ना, किती छान दिसते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ भूमी, काळजी करू नकोस. तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही आहे. आपल्या मुलांना आपल्या कधी आईवडिलांचीच नजर लागत असते का? असं आकाश तिला बोलतो. त्यानंतर मग भूमी म्हणते की आकाश, तरीही तुला माहिती आहे का, मगाशी मी आपल्या बाळाला अगदी पिल्लूला जवळ घेतलं होतं आणि जेव्हा मी तिला अगदी माझ्या कुशीत घेतलं, उराशी घेतलं, तेव्हा तिला आणि मला, आम्हा दोघींनाही एकमेकांमधलं कनेक्शन जाणवलं. आणि तुला माहिती आहे का, जवळ घेतल्यानंतर मला असंच आता वाटायला लागलं की मी तिची आई आणि ती माझी लेक. या सगळ्यामुळे आम्ही दोघी एकमेकांच्या आणखी जवळ आलेलो आहोत. तेव्हा मग भूमीला आणखी टेन्शन येऊ लागतं. आकाश विचारतो की भूमी, काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला जराशी काळजी वाटते. म्हणजे ना आपल्या मुलीच्या बाबतीत. आकाश म्हणतो की काय इतकी चिंता करतेस, काय झालंय? तेव्हा मग भूमी सांगते की आकाश, अरे गायकवाड सरांशी आपण बोललो आहोत, परंतु मला ना भीती वाटते की आपली क्षितिजा तर आपल्यापर्यंत आली आहे, परंतु तो मास्टर माइंड त्याचं काय झालं असेल आणि प्रीतीचा नवरा, प्रीती नर्सचा नवरा हा कुठे असेल? त्याच्यामुळे आपल्याला खरं मास्टर माइंड कळू शकेल. आणि जर त्याला जरी काही केलं तर? तेव्हा मग आकाश आणि भूमी दोघांनाही तो त्याचा कॉल आठवतो, जेव्हा रात्री 10 वाजता आकाशने आणि भूमीने त्याला कॉल केलेला असतो. तेव्हा मास्टर माइंड हा माझ्या मागेच असेल, तो कधीही माझा जीव घेऊ शकतो हे त्यांना आठवतं. आणि भूमीला आठवतं की आकाश, अरे त्याच्यावर कोणीतरी गोळी पण झाडली होती. मग हे नेमकं काय झालं असेल, कसं सगळं आपण करणार आहोत, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. आणि नंतर मग आकाश विचार करतो की भूमी, हे बघ, मला तरी असं वाटतंय की तू या सगळ्याची चिंता सध्या तरी नको करूस. जे काही आहे ना ते आपण सगळं व्यवस्थित बघूया, तू नको काळजी करूस. भूमी म्हणते की आकाश, तरीही मला वाटते चिंता, काय होईल काहीच कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, आता सध्या तरी तू त्याचा विचार करू नकोस. गायकवाड सरांकडे ते त्यांचं त्यांचं काम करतील, म्हणून आपल्याला याच्यामध्ये काही आता ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज नाही आहे. आता आपली मुलगी आपल्यापर्यंत आली आहे ना, मग आपण तिला वेळ देऊया ना, तिच्यासाठी जगूया ना. आणि आपण आता मुलगी आल्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे आणि असं काळजीत राहिलं नाही पाहिजे सारखं सारखं. तिलाही आनंदीच वाटलं पाहिजे आपल्याला बघून. म्हणून मी तुला सांगतोय की आपण सगळी चिंता सोडून देऊया आणि नक्की काय आहे ते आपल्या मुलीच्या आनंदासाठी आपल्याला सगळं काही करायचं आहे. तिला जास्तीत जास्त आपला वेळ द्यायचा आहे. आता भूमी हे आकाशसमोर ठीक आहे असं म्हणते, परंतु जेव्हा आकाश निघून जातो तेव्हा मात्र भूमीला विचार पडतो. आकाश निघून जातो आणि इथे रागिनी मात्र त्यांचं बोलणं ऐकत असते. भूमी ही म्हणत असते की नाही आकाश, असं सहजासहजी त्या गोष्टीला आपण सोडून देऊ शकत नाही. तू म्हणतोयस की ही मास्टर माइंड कोण आहे किंवा काय आहे, या सगळ्या गोष्टींना सोडून देऊया, परंतु काही झालं तरीही माझ्या क्षितिजासाठी उद्या जाऊन ती काही करू शकते. त्यामुळे मला यावर लक्षच ठेवलं पाहिजे की ती काही झालं तरी उद्या मला सकाळी जाऊन गायकवाड सरांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. मला प्रीती नर्सचा नवरा भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळेच मास्टर माइंड कोण आहे ते मला समजेल. असं म्हणून आता भूमी ही तोच विचार करत असते आणि रागिनी विचार करते की नाही, आता मात्र या भूमीला मला असं शांत सोडून चालणार नाही. ही भूमी अगदी माझ्या गळ्याशी येऊन टेपली आहे, मला काहीही करून तिच्यापर्यंत माझ्या हातांना पोचू द्यायचं नाहीच. तर इथे पौर्णिमा ही सगळं आठवत असते. जो काही मानसीने तिचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो ते आठवून आठवून तिची चिडचिड होत असते. तेवढ्यातच मानसी रूममध्ये येते आणि मानसी अगदी रागारागाने आलेली असते. ती म्हणते की पौर्णिमा, मगाशी जे काही केलंस केकबद्दल ते तूच केलंस ना? तेव्हा ती म्हणते की हो, मीच केलं आहे. मग मानसी म्हणते की अगं, हे सगळं कशासाठी करतेस तू? का त्या निरागस बाळाच्या जीवावर उठलीस तू? अगं, या सगळ्या गोष्टी सोडून दे ना. किती काळ या सगळ्या गोष्टीचा दुस्वास करत असणार आहेस तू? नको करूस असं सगळं. अगं, किती काळ अशी चिडचिड करणार आहेस तू? अगं, ती तुझी भाची आहे हे लक्षात घे. तू तिची मावशी आहेस ना. अगं, निरागस जीव आहे क्षितिजा आणि तिच्या बाबतीत तू असं सगळं करतेस. अगं, जर तू तिला जवळ घेतलंस ना, तिच्याशी प्रेमाने वागलीस आणि तिच्याकडे अगदी प्रेमाने उराने बघशील, तर तुला लक्षात येईल की अगं, ती कशी मुलगी आहे, निरागस मूल आहे ते.
आणि जेव्हा ती तुला बघेल आणि तू तिला बघशील ना, तेव्हा तुझ्यामध्ये एक कनेक्शन निर्माण होईल आणि त्या प्रेमाच्या पोटीस तुझ्या मनातला सगळा जो काही राग, रुसवा फुगवा आहे ना, तो सगळा आमच्याबद्दलचा निघून जाईल. तू आमच्या सगळ्यांशी अगदी नव्याने जोडली जाशील अगं. तुझ्या मनातला सगळा द्वेष निघून जाईल. बघ त्या लहानशा लेकराकडे आणि तुला काहीतरी नक्कीच सुचेल. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की नाही, मला ते अजिबातच काहीही नको आहे. मला ना तुमच्याशी नव्याने जोडलं जायचं आहे, ना कुठल्याही मुलीला आपली भाची समजायचं आहे. ती माझी कुणीही लागत नाही, लक्षात आलं आहे? त्यामुळे मी तिच्याशी इमोशनली अजिबातच अटॅच नाही आहे. आता मला फक्त एवढंच माहिती आहे की मला माझा सूड घ्यायचा आहे. त्या लहान मुलीकडनं नाही, परंतु आकाशभूमी हे मला अजिबात आनंदी राहिलेले नको आहेत. म्हणूनच त्याच्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. तेव्हा मानसी म्हणते की तुला कितीही सांगितलं तरी तुला समजत नाही आहे ना, परंतु आता नाही. तू जे काही करशील त्याच्यामध्ये मी तुला यशस्वी होऊ देणार नाही. क्षितिजाच्या बाबतीत तू कुठलाही दाव आखशील तो मी हाणून पाडेन म्हणजे पाडेनच, असं ती रागानेच बोलते आणि तिकडून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आपल्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. रागिनी ही त्याच्या रूममध्ये येते आणि विचार करत असते की चला, म्हणजे आता आकाशचं हे सगळं काम सुरू आहे आणि कशाप्रकारे आकाशला या सगळ्यातून सोडवायचं आहे हे मला बघायचं आहे. मी आता नाटकाचा एक अंक ऑलरेडी खाली चालू झाला असेल, आता नाटकाचा दुसरा अंक इथे सुरू करायचा आहे मला. क्षितिजाबाई, चला आता मात्र तुम्हाला घालवण्याची सुरुवात ही केलीच पाहिजे. काही करून मला इथे आता नाटक हे सुरू केलंच पाहिजे, असं म्हणून आता रागिनी विचार करते की आकाश, आता बघ मी तुला या सगळ्यातून कसा लांब पाठवते ते. तुझी फॅमिली आणि तू पूर्णपणे आता या जगातूनच नाहीचे होणार आहात, असं म्हणून ती आता नाटक करण्यासाठी म्हणून तिकडे आतमध्ये जात असते आकाशकडे. तर भूमीसाठी दुसरा प्लॅन आखलेला असतो, तो म्हणजे की जो दीपक असतो तो दीपक आता तिकडे बिल्डिंगमध्ये येत असतो. रागिनीने आकाशच्या गाडीचा नंबर वगैरे सगळं काही सांगितलेलं असतं आणि कोणी वॉचमॅन नाही ना याची दक्षता घेत दीपक आता पूर्ण बिल्डिंगमध्ये शिरतो. मागच्या बाजूने जिथे गाड्या पार्किंग केलेल्या असतात त्या बाजूने आता दीपक आतमध्ये येतो आणि आल्यानंतर आजूबाजूला कोणी नाही ना याची दक्षता घेत तो आतमध्ये शिरतो. वॉचमनही त्या दिशेला नसतो, म्हणून दीपक आता पुढे चालत येत असतो आणि पुढे आल्यानंतर दीपकला दिसतं की आकाशची गाडी आहे. रागिनीने सांगितलेला फोटो तो बघतो, ती बघते आणि त्या गाडीचा नंबर असतो MH08YT6759. आता तोच जो नंबर असतो तो नंबर आता तो कन्फर्म करतो की आकाशच्याच गाडीचा आहे आणि त्याच्याच गाडीच्या आतमध्ये तो ब्रेक फेल करण्यासाठी म्हणून घुसतो. तर त्याचं काम सुरू झालेलं असतं. आकाश हा म्हणतो की आत्या अगं बोल ना. तेव्हा मग ती म्हणते की अरे हो, तुम्हाला निरोप पाठवलास, काय झालं आहे? तेव्हा तो म्हणतो की अगं आत्या, आजचा दिवस मी विचार करतोय की ना आज घरातूनच काम करू, बघ जरा आपल्या मुलीला वेळ द्यावा. तेव्हा रागिनी म्हणते की अरे हो, मी पण तुला तेच सांगणार होते की तू काही सध्या ऑफिसमध्ये येऊ नकोस, तू जरा मुलीला वेळ दे. म्हणजे कसं आहे ना, जरा डॉटर टाईम स्पेंड कर. इतक्या दिवसांनंतर तुझी मुलगी तुझ्या घरी आले, मग तिला बाबा तर हवाच असेल ना, तिला इनफॅक्ट आई बाबा दोघंही हवे असतील. मग तुम्ही छान एन्जॉय करा, तिलाही मजा येईल आणि भूमीलाही थोडं बरं वाटेल. इतके दिवस ती जरा टेन्शनमध्ये आहे ना म्हणून. मग आकाश म्हणतो की हो, मग उद्या येतो मी ऑफिसला. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, काहीच गरज नाही आहे तुला उद्या वगैरे ऑफिसमध्ये येण्याची. चांगली 4-5 दिवस सुट्टी घे आणि कुठेतरी ब्रेक घेऊन छान फिरायला जा. तेव्हा मग आकाश म्हणतो की फिरायला. तेव्हा रागिनी म्हणते की हो, अरे मला तरी असं वाटतं आहे की तुम्ही दोघांनीही ना अगदी छान ब्रेक घ्यावा आणि छान फिरायला जावे. मी काय म्हणते की लांब फार कुठे न जाता आपल्या कुलदेवतेच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जा, आपल्या अंबेजोगाईला जा आणि तिकडे छान खणाराळाने तिची ओटी भरा, प्रसाद ठेवा आणि तिला हात जोडून सांगा की आमची मुलगी तू आम्हाला परत दिलीत. इतक्या कष्टानंतर आता आमची मुलगी ही सदैव आमच्याकडेच राहू दे आणि तिचं सगळं अगदी काही छान होऊ दे आणि तुमच्या फॅमिलीची भरभराट होऊ दे, असं सगळं तू देवीला माग. आकाशला आता ते आवडतं. आकाश म्हणतो की हो आत्या, ही अगदी उत्तम आयडिया आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हो, मला तरी वाटतंय की तुम्ही तिथेच जावं. भूमीलाही बरं वाटेल आणि पिल्लू तिलाही देवीच्या देवळात गेल्यावर अगदी आशीर्वादच मिळतील ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की करतो मी काही दिवसाचा प्लॅन. तेव्हा ती म्हणते की काही दिवसातच कशासाठी? अरे आजच जा ना तुम्ही. तेव्हा आकाश म्हणतो की आजच? तेव्हा ती म्हणते की हो, आजच जा. म्हणजे कसं आहे, मी तर म्हणते की सगळ्या कामातून तू अगदी मुक्त होऊन जा. तुम्ही दोघंच जा. तुमचा फॅमिली टाईम, मी टाईम, म्हणजे कोणी नको, मावशी नको, काका नको, आत्या मामी कोणी नको. सगळेजण मस्त छान एन्जॉय करून या. म्हणजेच तिघंजणं, तुम्ही तिघंजणं जा आणि छान छान एन्जॉय करून या, असं म्हणून ती त्याला आयडिया देते. आकाशलाही ती कल्पना आवडते आणि हो, मी भूमीला सांगतो आजच, असं तो म्हणतो. आणि आकाश आता तिथे सगळं करत असताना तो गाडीचे ड्रायव्हर ब्रेक फेल करण्यासाठी आतमध्ये शिरलेला असतो. रागिनी म्हणते की हो, मी तर म्हणते की तू आज मस्तपैकी भूमीला सरप्राईजच दे ना म्हणते. तिला डायरेक्ट सांग की आपण आज निघतोय.
मग तो म्हणतो की हो, पण भूमी तयार होईल का? तेव्हा ती म्हणते की अरे हो, का नाही होणार? नक्कीच तयार होईल. तेव्हा आकाश म्हणतो की हो, आत्या तुझी आयडिया तर अगदी छानच आहे. मी एक काम करतो, मी जातो. जरा माझं काम आवरतो. म्हणजे मग पुढची आम्हाला तयारी करायला घेता येईल. आकाश निघून गेल्यानंतर रागिनी मात्र खुश होते आणि म्हणते की चला, अरे वा, आपलं काम तर अगदी मस्तच झालेलं आहे. रागिनी, तुझी किल्ली अगदी बरोबर बसलेली आहे. आता किल्ली दिलेल्या भाऊला हा टणटण उड्या मारणार आणि मला जे हवं तेच होणार. आणि आकाश आणि भूमी हे कायमचे देवाला भेटायला जाणार आणि ते देवाघरीच जाणार, असं म्हणून रागिनी आता मनातल्या मनात खुश होते. फायनली माझा जो काही प्लॅन आखलेला आहे तो प्लॅन आता यशस्वी होणार, म्हणून तिला खूपच आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता रागिनी ही विचार करते की दीपक त्याचं काम तर करतच असेल, आता मलाही माझं काम इथे करायला हवं. रागिनी आता लगेच फोन घेते आणि पौर्णिमाला मेसेज टाकते की माझं जे काम करायचं होतं ते मी पूर्ण केले, आता तुझी वेळ. तू जे ठरल्याप्रमाणे आपलं ठरलं आहे ते पूर्ण पार पाड आणि मगच पुढचा प्लॅन यशस्वी होऊ शकतो, असं आता रागिनी ही मनातच म्हणत असते. त्यानंतर बाळ हे खाली हॉलमध्ये असतं आणि ते पाळण्यात झोपलेलं असतं. मानसी ही तिचं काम करत असते, भाज्या वगैरे निवडत असते. तेवढ्यातच रागिनीचा मेसेज मिळाल्याबरोबर पौर्णिमा ही खाली उतरते. तिच्या कानामध्ये इयरबड्स असतात आणि ती विचार करते की अच्छा, आता ही पिल्ली झोपली आहे का? बघूया आता हिची झोप कशी मोड करायची, असं म्हणून ती अगदी नाक फुगवतच खाली उतरते आणि मानसीचा सगळं जे काही काम असतं त्याची वाट लावण्याचं तिने ठरवलेलं असतं. म्हणूनच आता पौर्णिमा ही खाली उतरत असते आणि उतरून ती तिथे बसते आणि मानसीचं लक्ष तिच्याकडे जातच. तेव्हा मुद्दामच मग पौर्णिमा ब्लूटूथ ऑफ करते आणि ब्लूटूथ ऑफ केल्यानंतर ती कानात इयरबड्स तसेच ठेवते, कारण तिला दाखवायचं असतं की मुद्दामच मी ऐकते, परंतु तेवढ्यातच चार्जिंग गेली. तेव्हा मग तिच्या मोबाईलमधलं ते गाणं वाजायला लागतं मोठमोठ्याने आणि त्या आवाजाने आता बिचारी क्षितिजा उठते आणि रडायला लागते. तेव्हा मानसी उठते आणि म्हणते की अगं पौर्णिमा, काय केलंस तू? बघितलंस, अगं ती उठली ना तुझ्या आवाजाने. तेव्हा ती म्हणते की अगं त्याच्यात माझी काय चूक आहे? मी काय केलं? अगं इतक्यातच मी गाणं ऐकायला बसले आणि माझ्या ब्लूटूथचे चार्जिंगच केले आणि मोबाईलचा स्पीकर ऑफ होऊन ते गाणं लागलं. त्याच वेळेला आता लगेच मानसी येते आणि म्हणते की पिल्लू थांब, अगं रडू नकोस, शांत हो, असं म्हणून ती तिला आता घेऊन घेऊन शांत करत असते. पौर्णिमा म्हणते की मी आलेच हां, जरा चार्जिंगला लावून, असं म्हणून मुद्दामच ती तिकडून निसटते आणि मानसी पिल्लूला शांत करत असते की गप क्षितिजा, नको रडू, तुझी माऊ आहे ना, असं म्हणून ती तिला आता गोल गोल फिरवत असते, शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु ती रडतच नाही, कारण दचकून उठल्यामुळे ती घाबरत असते आणि रडत असते. तेवढ्यातच आकाश येतो आणि म्हणतो की काय गं, काय झालं, ही एवढी का रडतीये, शांत का होत नाही? तेव्हा भूमी म्हणते की बघा ना, मलाही कळत नाही आहे, खूप रडते ती. तेव्हा मग त्याने घेतलं तरीही क्षितिजा ही रडायची शांत होतच नसते. तिचं किंचाळणं आणि रडणं हे सुरूच असतं आणि अगदी घाबरल्यासारखी ती रडत असते. तेव्हा मग रागिनी येते आणि म्हणते की वा, चला, म्हणजे याचा अर्थ आपला प्लॅन वर्क झालेला आहे. किती काही झालं तरीही आकाश आता भूमीला शोधणारच. मानसी पुन्हा बाळाला घेते, तरीही बाळ शांत होत नाही. आता पुन्हा आकाश घेतो आणि म्हणतो की एक मिनिट थांब, बाबा आहे तुझ्याकडे, बेटा काय झालं तुला, असं म्हणून तो तिला शांत करत असतो. तेव्हा मग आता ती रडायची थांबतच नसते आणि तेवढ्यातच आकाश मानसीला विचारतो की काय गं, भूमी कुठे गेली असेल ना इथेच, तिला दे आवाज. मला वाटतं ही भूमीकडे गेल्यावरच शांत होईल. परंतु भूमी तिथे नाही हे मनूला माहीत असतं. मनू म्हणते की नाही भाऊजी, अहो ताई इथे नाही आहे, असं म्हणून ती घेते आणि तिला शांत करत असते आणि तिला विषय टाळायचा असतो. परंतु मुद्दामच तिथून रागिनी येते आणि ती म्हणते की नाही, काही केले आकाशसमोर हा विषय आलाच पाहिजे. आणि म्हणूनच आता रागिनी मागून येते आणि ते बाळ मात्र काही शांत होत नसतं. मानसिक शांत करण्याचा प्रयत्न करते. आकाश म्हणतो की अगं भूमीला बोलाव ना मनू, काय झालं, ती कुठे आहे? तेव्हा मग रागिनी तेवढ्यातच येते आणि म्हणते की आकाश, अरे भूमी घरात कुठे आहे, नाही आहे ती. अरे ती सकाळीच गायकवाड सरांकडे गेली आहे ना, असं म्हटल्यावर आता रागिनीकडे मानसी रागाने बघायला लागते, कारण तिला हे सगळं आकाशला सांगायचंच नसतं, परंतु तिने हे सगळं प्लॅन केलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, अरे सकाळीच जेव्हा भूमी निघत होती तेव्हा मी त्या दोघींनाही बोलताना ऐकलं होतं आणि मनूला तिने सांगितलं की लक्ष ठेव पिल्लूवर, म्हणून म्हणून मला माहीत पडलं. आता मनू मान खाली घालते आणि म्हणते की हे काय होऊन बसलं, मला भाऊजींना हे सगळं कळू द्यायचं नव्हतं, परंतु तिच्यामुळे हे सगळं कळालं आहे. आता आकाश चिडतो आणि म्हणतो की पिल्लूला असं एकटं टाकून ती कशी काय गेली असेल. आता भूमी ही घरी आलेली असते. ती रिक्षावाल्याला पैसे देते आणि इकडे तिकडे बघतच बंगल्यात शिरते आणि बंगल्यात शिरत असताना जो माणूस दीपक हा गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी आलेला असतो त्याचं गाडीच्या खाली हे काम सुरूच असतं. भूमी ही आतमध्ये शिरते आणि तो गाडीच्या खाली असल्यामुळे भूमीला कोणीही त्या बाजूला दिसत नाही. आता चालत चालत भूमी तिथपर्यंत चाललेली असते. आकाशचं तिथे लक्ष नसतं. आकाश हा बाळाजवळ असतो आणि गाडीचे ब्रेक फेल करण्याचं काम हे त्या दीपकचं सुरूच असतं.
भूमी ही चालत चालत चाललेली असते, कारण तिला माहीत असतं की खूप उशीर झाला आहे. कदाचित जर क्षितिजा उठली तर ती रडारड करेल, म्हणून ती तिचं लक्ष नसतं आणि ती धावत धावत तिकडून चाललेली असते. त्याच वेळेला आता जेव्हा भूमी ही वरती जायला लागते, त्याच वेळेला भूमीच्या जाण्याचा आवाज दीपकला येतो. तो त्याचं काम डन करतो आणि पटकन गाडीच्या फ्रंट बाजूला येतो आणि तो लपून छपूनच जाणाऱ्या भूमीकडे बघत असतो. भूमीलाही काहीतरी संशय येतो की गाडीच्या इथे कोणीतरी दिसल्यासारखं होतं, म्हणून ती पटकन त्या दिशेने बघते. तेव्हा दीपक पटकन पुन्हा मान खाली घालतो आणि तिथे लपत असतो. भूमी म्हणते की कोणीतरी आहे का तिकडे? तेव्हा आता आकाश वैतागतो आणि म्हणतो की काय गरज होती भूमीला तिकडे जाण्याची? मी तिला सांगितलं होतं की तिथे जाऊ नकोस, परंतु तरीही ती का गेली? का असं करते ती? तेव्हा इथे आता तिची तिची गरज आहे इथे पिल्लूला, मग हे काय? तेव्हा मग रागिनी म्हणते की हो ना, खरंच या गोष्टींकडे आता भूमीने लक्ष देऊ नये. काय नाही, या सगळ्या गोष्टींमुळे त्या बिचाऱ्या लेकीची तडफड होती रे. तिची या सगळ्यामुळे अशी मार झालेली आपल्याला तर चालणार नाही आहे ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मी किती वेळा सांगितलं भूमीला, तरीही तिने कळलं नाही कसं तिला. मग आता ती त्याला मुद्दामच शांत करते आणि त्याच्या मनात एका बाजूने मनामध्ये राग पण पेरत असते भूमीच्या विषयी. काय ना, किती काही झाली तरी आता आपल्यासाठी क्षितिजा महत्त्वाची, तिच्यापर्यंत आपण आलो आहे ना, मग कशाला उगीच दुसरीकडे लक्ष द्यायचं. मानसीचं लक्ष हे पूर्णपणे रागिनीवर असतं, ती काय बोलते ते. तेव्हा आता तो दीपक असतो, तो खाली लपून बसतो. भूमी विचार करते की खाली जाऊन बघू की कोण आहे का तिथे. म्हणूनच ती तिथे अगदी कटाक्षाने बघायला प्रयत्न करत असते की कोणीतरी तिथे आहे. परंतु क्षितिजाचं रडणं हे जोरजोरात असतं आणि ते थांबतच नसतं. तिथे रागिनी म्हणते की अगं पिल्लू, काय झालं तुला? बाळा शांत हो गं, ओगी ओगी. आत्या आजीकडे येते का, येते का, असं म्हणून ती त्या पिल्लूला घेण्याचा प्रयत्न करते. परंतु मानसी तिला काही बाळाला देत नाही आणि रागिनीला हे सगळं बोलताना आणि बाळाचा रडताना आवाज भूमीच्या कानावर पडतो आणि म्हणूनच ती जोरात आता तिकडे घराकडे धाव घेते आणि तिकडे कोणी आहे की नाही ते ती बघत नाही. तिकडून पटकन ती पळ काढते. तेव्हा मग आता मानसी ही बाळाला घेते आणि शांत करत असते. तेवढ्यातच भूमी येते आणि पिल्लूला घेऊन म्हणते की काय झालं हिला? अचानक ही कशी काय रडायला लागली? तेव्हा आता आकाश म्हणतो की काय करणार, कशी रडायला लागली म्हणजे? अगं ती रडायला लागली आणि तिचं हक्काचं माणूस म्हणजे तिची आई तिच्याबरोबर नव्हती, तर मग ती रडणारच ना, असं म्हणून ती आता तिला शांत करत असते. त्यावेळेला ती म्हणते की हो आकाश थांब. आणि भूमी आता क्षितिजाला घेऊन शांत होत असते आणि म्हणते की उगी उगी शांत बस बाळा, असं म्हणून ती तिला गप्प करते. आता रागिनी पण आकाशला मुद्दामच म्हणते की आकाश तू चिडू नको, शांत राहा. तेव्हा मग आकाश हा म्हणतो की भूमी, तुला काही कळतंय की नाही? अरे इतकी लहान मुलगी आपली, तरीही तू तिला टाकून अशी कशी गेलीस? म्हणजे तू मानसीच्या जीवावर सोपवलंस ठीक आहे, परंतु तू कुठे गेलेलीस? तेव्हा मग भूमी ते मी असं बोलायला काही जाणार. तेवढ्यातच आकाश तिला बोलतो की तू कशाला गायकवाड सरांकडे गेली होतीस? मी तुला सांगितलं होतं ना, कालच झालेलं इनफॅक्ट बोलणं याच्यावर, की आता क्षितिजा आहे ना आपल्याकडे, मग या प्रकरणात आपल्याला ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होण्याची काहीच गरज नाही आहे. गायकवाड सर आणि त्यांची टीम काय ते बघून घेतील ना. आपल्याला सध्या तरी हिच्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मग तू माझं का नाही ऐकलं आणि तू का गेलीस तिकडे, असं आकाश तिला बोलतो. भूमी म्हणते की आकाश हे बघ, मला कळतं आहे तुला जे काही म्हणतोयस ते नक्कीच कळतं आहे, परंतु तेव्हा भूमी विचार करायला लागते की तुला कोणी सांगितलं आहे की गायकवाड सर? तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ, मला कोणी सांगितलं आहे, तू कुठे गेली आहेस हे फार महत्त्वाचं नाही आहे, परंतु तुला मी आता समजावलं आहे ती गोष्ट तू लक्षात घे. तू नको चिंता करूस या सगळ्याची, काळजी करणं सोडून दे. सध्या तरी आपल्याला क्षितिजा ही प्रायोरिटी जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा ती म्हणते की हो आकाश, ती माहिती आहे मला, ती प्रायोरिटी आहेच माझी रे, परंतु माझी काळजी ही कुठेही जात नाही आहे ना. तुला वाटतं आहे तसं सोपं नाही आहे. काय ना, आता क्षितिजा आपल्याजवळ आली आहे, म्हणूनच ती मास्टर माइंड हा आणखीनच चवताळून उठला असेल आणि तो रागाच्या भरात आणखी काहीतरी करायला गेला तर आपल्या क्षितिजाचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच मी तुला सांगते, म्हणूनच मी गायकवाड सरांना त्यांना भेटायला गेली होती आणि काही गोष्टी त्यांच्याबरोबर मला डिस्कस करायच्या होत्या, बस इतकंच, बाकी काही नाही. आकाश म्हणतो पण तरीही या सगळ्या गोष्टी आहेत त्या पोलीस त्यांच्या परीने हँडल करू शकतात. जेव्हा आपली मुलगी आपल्यापर्यंत नव्हती तेव्हा ठीक आहे, परंतु आता ती आपल्याकडे आहे ना, मग तिच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. आणि मी तुला काल सांगितलं तसं तिच्या असण्याचा आनंद आपण सेलिब्रेट करायला हवं. त्या गोष्टीतच तू तुझी काळजी कशाला घुसवतेस? मग तू त्या बाबतीत चिंता करतच राहशील आणि तुला कधीही बरं वाटणारच नाही. म्हणून मी तुला सांगतोय की तू या गोष्टींचा विचार करणं सोडून दे. आता तू अशीच जर तिकडे इन्व्हॉल्व्ह होत राहिली, मग क्षितिजाकडे तुझं दुर्लक्ष होणार आणि तिला असं त्रास झालेला किंवा ती रडत असलेली तुला आवडणार आहे किंवा मला तरी आवडणार आहे का? म्हणूनच तू या गोष्टींचा विचार करणं आता भूमी सोडून दे, असं आकाश तिला बोलतो. आणि त्याच वेळेला मग आता भूमीला काय बोलावं हे ते काहीच कळत नाही. मनातल्या मनात तिच्या लक्षात आलेलं असतं की गायकवाडकडे मी गेली आहे हे सगळं रागिनीनेच सांगितलेलं असावं, कारण मानू तर तोंड उघडणार नाही हे तिला माहीत असतं. आता भूमी ही आकाशला म्हणते की ठीक आहे,
आणि आकाशला आता कळतं की भूमीवर तो खूप जास्त चिडून बोलला आहे. म्हणून तो म्हणतो की भूमी, हे बघ, मला तुझी काळजी कळते, परंतु ना सध्या तरी या गोष्टींना तू इग्नोर कर आणि तुझी ही जी काही पिल्लूची फेस आहे ती एन्जॉय कर. ती आपल्याजवळ आली आहे ना आता कायमची. आता ती कुणाकडेही म्हणजे कोणाकडेही जाणार नाही आहे. म्हणूनच आता आपल्याला तिच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. सध्या तरी ती आपली फर्स्ट प्रायोरिटी आणि तिच्याकडेच आपण बघायचं आहे. आले लक्षात? त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बाकीच्या तू सोडून दे आणि मला तुझी काळजी कळते आहे. बरं ठीक आहे, मी ना एक विचार केला होता. भूमी म्हणते की काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की बरं, आता तू ही सगळी काळजी सोडून दे. मी एक विचार असा केला होता की आपण ना क्षितिजाला घेऊन कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊया. म्हणजे कसं वाटेल, जरा चांगलंही वाटेल आणि तिलाही आशीर्वाद मिळतील ना. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, हा विचार मी केलाच होता खरं तर. मलाही तिला न्यायचीच होती आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला. आकाश म्हणतो की मग आपण आजच जाऊया. भूमी म्हणते की आजच? तेव्हा आकाश म्हणतो की हो आजच जाऊया. मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मी तयारी करते. भूमी मनूला म्हणते की प्लीज जरा माझ्या मदतीला येशील का? तेव्हा मनू म्हणते की हो हो चालेल, चल. आकाश म्हणतो की मी माझं एक काम संपवून येतो आणि मग आपण निघूया. तेवढ्यातच रागिनीला दीपकचा कॉल येतो आणि ती बाजूला होते आणि दीपक सांगतो की मॅडम, तुमचं काम डन झालेलं आहे बरं का. आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल मी केलेले आहेत. तेव्हा मग ती खुश होते आणि म्हणते की व्हेरी गुड, तुला तुझे पैसे मिळतील. आता भूमी खूप खुश असते. आकाश म्हणतो की आपण पहिल्यांदा आपल्या पिल्लूला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन येतो आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. भूमी म्हणते की हो मी पण खूप एक्साईट आहे. असं म्हणून ते आता जास्तच आनंदात असतात. मनू म्हणते की ताई ठीक आहे, चल आपण जाऊया, तुझी तयारी करायला मी मदत करते. असं म्हणून आता त्या जातात आणि रागिनीला इकडे आनंदाची बातमी कळलेली असते. ती म्हणजे की आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत. आता काय करायचं याचा विचार हे रागिनीच्या डोक्यामध्ये फिरत असतो. कारण हे आता निघणार. आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल केले, इकडून त्यांना घराबाहेर काढण्यासाठी यशस्वी झाली. म्हणून रागिनी आता खूप आनंदात असते. ती स्वतःच मनातल्या मनात तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात आणि म्हणतात की वा, दीपकने त्याचं काम अगदी चोख केलेलं आहे आणि रागिनी तू ही उत्तम कामगिरी बजावली आहेस. आता काय होणार? आता आकाश आणि भूमी त्यांच्या लहान मुलीला घेऊन पहिल्यांदा फॅमिली ट्रिपला जातात ना. आणि जातात तर कुठे? देवदर्शनाला. ठीक आहे, जा जा देवदर्शनाला जा. मी तर म्हणते की तुम्ही देवदर्शनाला जाता जाता वाटेतच तुमची डायरेक्ट भेट मी देवाशीच घडवून दिलेली आहे. देवाकडे न जाता डायरेक्टच देवच तुम्हाला आता बोलवून घेणार आहे. आणि हे सगळं काम रागिनीने केले. जा तुम्ही आता देवाकडे जालच डायरेक्ट. आणि 8 वर्षापूर्वी मी जे काही आकाशच्या आईबापासोबत केलं होतं, आता ते तुमच्या फॅमिलीसोबत घडणार आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता रागिनीने मात्र पूर्ण प्लॅन रचलेला असतो आणि भूमी ही मानसीला म्हणत असते की म्हणून कितीही काहीही झालं ना तरीही जो मास्टर माइंड आहे, जो या सगळ्याच्या मागे दडलेला आहे, त्या माणसाला मी शोधून काढणारच आहे आणि माझ्या मुलीपर्यंत कधीही त्याचा हात मी पोचू देणार नाही. त्या मास्टर माइंडला, माझ्या मुलीला काही करण्यापासून, माझ्या मुलीपर्यंत येण्यापासून मी कायम अडवणार. मी कायम त्यांच्यामध्येच आहे. असं आता भूमी ही मनूला म्हणत असते आणि देवाला जाऊन मी एकच प्रार्थना करेल की लवकरात लवकर तो मास्टर माइंड माझ्यासमोर येऊ दे, असं ती म्हणते. आता आकाश आणि भूमी पिल्लूला घेऊन गाडीत बसतात. त्यांची गाडी पुढे जाते आणि इथे गाडीची लिकेज व्हायची सुरुवात झालेली असते. आकाश आणि भूमी हे रस्त्यात असतात. रागिनी येते आणि म्हणते की पौर्णिमा, कुठल्याही क्षणी आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते. दोघीजणी खूप खुश असतात. पौर्णिमा म्हणते की काय म्हणजे आकाश आणि भूमी कायमचे? तेव्हा ती हो असं म्हणून खुश होत असते. त्याचबरोबर इथे आता मोठा अपघात घडलेला असतो आणि एक डेड बॉडी बाहेर येत असते. अथर्व आणि मानसी ते बघतात. ते पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. अथर्वचे डोळे अगदी पाणावलेले असतात. तेवढ्यातच इथून पौर्णिमा ही रागिनीला फोन करते आणि म्हणते की आई, एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आत्ताच तिथे पोलिसांनी आणि डॉक्टरांनी डिक्लेअर केलं आहे की आकाश आता आपल्याला कायमचं सोडून गेला, तो आता या जगात राहिला नाही, अशी बातमीही दिली आहे. आणि आनंदाने पौर्णिमा हे सगळं तिकडे रागिनीला सांगत असते आणि हे सगळं भूमीच्या कानावर पडतं. भूमीच्या हातात क्षितिजा असते आणि भूमी हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच आता हादरून जाते. नेमकं आता पुढे काय घडणार आहे? आकाश आणि भूमी हे कायमचे दुरावणार का? आणि नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.